आपल्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये। सो तुम्ही बघितलं असालच की बाहेर किती पाऊस पडते ते, आणि आम्ही दोघं चाललेलो आहोत, मी आणि हे सो एवढ्या भर पावसात आम्ही दोघं चाललेलो आहोत आता वाशीला। त्रिशा नाही आहे, त्रिशा गेलेली आहे स्कूलला, आणि आम्ही आमच्या दोघांचं छोटंसं काम आहे तिथं। म्हणजे काम म्हणजे ॲक्च्युली आता येत आहे गॅरीचा बर्थडे, तर त्याच्याच बर्थडेच्या जरा शॉपिंगसाठी चाललेलो मी आणि हे। पण आपल्या इकडे आहे ना उरणला पाऊस थोडा कमी आहे, पण इकडे भरपूरच पाऊस आहे बघा। तर वाटलं नव्हतं की एवढा पाऊस आहे, जामच पाऊस। सो आम्ही निघालेलो आहोत आणि आता ऑन द वे आहोत दोघं पण, म्हणजे आता 15-20 मिनिटात पोहोचू पण वाशीला, मोस्टली अर्ध्या तासात। सो आमचा अचानक प्लॅन ठरला की आपण जाऊया, कारण का आज यांची लास्ट सुट्टी आहे आणि उद्यापासून ऑफिस, आणि नंतर मग आपली नेक्स्ट वीक जेव्हा सुट्टी आहे ना तेव्हा त्याचा बर्थडे आहे, गॅरीचा बर्थडे आता जवळ आलेला आहे। सो म्हटलं आपण जाऊन येऊया सुच्छा, आणि पाऊस भरपूरच आहे। पाऊस बघा तुम्ही बघू शकता भरपूरच। आम्ही आहे ना पोचलेलो आहोत, म्हणजे आम्ही आलेलो आहोत ॲक्च्युली डेकोरेशनचं सामान घेण्यासाठी। बघू शकता माझ्या पुढं पाठीवर सगळं येतं डेकोरेशन। हो हे बघ किती मस्त वाटतं, हे घेऊया ना, हे बघा। स्वतःचे ते चूज करते मी काय काय घेऊ ते, व काय काय नवीन नवीन पण आलेलं आहे तिथून। हे बघा आमचं डेकोरेशनचं सामान हे। आम्ही याच्याकडे सगळे लेटर्स आहेत, पण गॅरीच्या नावात त्याने H आहे, तांशून H परत घेतलेलं आहे। ऑल इज डन, हे काहीतरी न्यू बघतात। या दुकानात आहे व्हरायटीज भरपूर आहेत, भरपूर। आम्ही आणि डेली इथूनच घेतो, बघू शकतो। हे बघा इथं किती संसार आहे। याच्या बर्थडेला पण घेतलेले आहेत हे असे, थोडंसं वेगवेगळं काही नाही काय। आम्ही ना डेकोरेशनचं सामान घ्यायला आलेलो, आणि एक एक फक्त बलूनची रिक्वायरमेंट होती, आणि एक एक करून आम्ही एवढा सगळा संसार घेतलेला आहे। अजून काय घ्यायचं आहे, अजून काय काय घेतलं ते पण सांगा। तेच तिथं तो स्टँड आहे ना, तो पण यावी घेतला आहे ना। मग संसार संपतच नाही। सो बर्थडेची शॉपिंग तर डन झाली, त्याच्यानंतर पण आम्ही थोडी शॉपिंग केलेली आहे। आता माहिती आहे का 6 वाजले, अजून पण शॉपिंग बाकी आहे। सो त्रिशासाठी काहीतरी घेतलेलं आहे आम्ही, सो त्रिशासाठी बँच पण आम्ही युनिकॉर्नची घेतली, ही अशी बार्बीवाली नाही घेतली, म्हणजे ॲक्च्युली तीच पसंत आलेली, पण ती थोडीशी डॅमेज आहे म्हणून। सो त्रिशासाठी घेतलेली आहे बँच। तर ते काय आहे ते त्रिशाचे आपण एक्सप्रेशन बघू, तुम्हाला दाखवतेच मी कुठलीवाली घेतली। तर त्रिशा कशी खुश आहे, त्रिशाला पाहिजे होती, आणि त्रिशासाठी अजून एक वस्तू घेतलेली आहे। सो ती आहे ना त्रिशा गिफ्ट ओपनिंग करणं तेव्हाच आता येतात। ही बघा त्रिशाची बँच, आणि ही चेअर। सो आता आहे ना थोडं पॅकिंग करून घेतो। सो आहे ना आम्ही आता निघालेलो आहोत, आणि त्रिशाची शॉपिंग बघा, त्रिशाची बँच इथं ठेवली, कारण का आम्ही जे डेकोरेशन सामान घेतलेलं ते पण आहे पाठीमागं, म्हणून आलेलो तर आम्ही 1-2 वस्तू घेण्यासाठी, आणि यावी एवढी शॉपिंग केली की तुशीला हे घेते, तुशीला ते घेते, तुशीला बँच पण घेतली, आणि अजून तुशाला 2 गिफ्ट्स घेतले नाही, म्हणजे एकूण 3 गिफ्ट झाले तुशालाच। सो ते सगळ्यांनी आता आम्ही निघालेलो आहोत, आता झालेले 6:15, आणि तुषा आम्हाला फोन करते, तिला वाटते आम्ही कुठं गेलो नाही कुठं नाही। फोन करून मला ओरडत होती, मला तू कुठं गेलीस तर सांग मला कुठे गेले। मम्मी आपण चिडली, बोलते मला टाकून बोलते 2घे जण फिरायला गेले बोलते, अशी मम्मीला बोलते। आता बघू गेल्यावर खुश होईल, पण ती सरप्राईज बघून आपण गेल्यावर बघू तिची खुशी। आणि मी काय काय घेतलंय ना, मी तिथं तर काय दाखवू शकले नाही, याचं शूट नाही केला, पण घरी गेलं ना का नक्कीच तुम्हाला दाखवते का आम्ही काय काय घेतलंय ते। चला आता आहे ना पाऊस पूर्ण थांबलेला आहे, तिथं जाताना तर भरपूर पाऊस होता आहे, तुम्ही बघितलं तर आता पाऊस पूर्ण कमी झाला, आणि एवढा नशीब की शॉपिंग करताना पण थोडा कमी होतो, म्हणजे एकदम पडू की नको पडू असा पण होता रेमची। आता थांब, पण बरं नाही तर जाताना भरपूर होता, असं वाटलेलं काय शॉपिंग करणार आहोत, तसा पाऊस असतो तर मला वाटतं आम्ही एकच दुकानातून शॉपिंग करून रिटर्न आलो असतो। मस्त वाटतं पण आता मौसम। तिला हाऊस बघा, आम्ही आलोय शॉपिंग करून, आणि तुषाची हाऊस बघा।
आम्ही हे पण घेऊन आलोय नीट. आणि इकडे बघा पावर आहे माझ्या बेबीच्या अंगात. आणला डॅडीने. तुम्ही म्हणजे डॅडीशी नाही उचलणार, बेबीशी उचलाल. आता मला जागा आहे का नाही. हाऊस बघा किती तुझी सामानची. हे बघा 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 हे मला आणली चेअर आणि टेबल अलिबागचा काम करायला ना. तुला का माझी आहे. शी वॉज व्हेरी एक्साइटेड. किती वाजले तू सांग किती वाजले. तिशाची बघा युनिकॉर्नची बेंच. इथं मी पूर्ण दाखवली नव्हती. इथं घड्याळ पण आहे. इथं पेन्सिल आहे करायला. सो आम्ही आहे ना आता घरी आलेलो आहोत. आम्ही आहे ना तिकडून येऊन डायरेक्ट उरणलाच गेलेलो आहोत. तुषाला गेलं कारण तुषा होती मम्मीकडं. तुषाला घेऊन आलेलो आहोत. आणि आता ना एक ट्रॅजेडी आली. तुषाचा आहे ना हातच अटकला गाडीच्या ह्याच्यात ना. बच्चा कुठं लागलं दाखव. कुठं मला माहितीच नाही ना. हात ठेवला आणि मी दरवाजा बंद केला. इथं लागला माझ्या पिल्लूचे. हा थांबा एक मिनिट मानसीचं कॉल. हे बघा तुषाच्या सर तुला कसा वाटला सरप्राईज. आवडला तुला. आता बसशील ना याच्यावर स्टडी करायला. मस्त खुश झालीस तुषू. खुश झाली का सांग. खुश झाली तुषू. अजून एक सरप्राईज आहे. ओहो तेव्हा कुठे आहे बिग सरप्राईज. कुठे आहे सांग. अरे हे तर गॅरीच्या बर्थडेचं सामान आहे. शो युअर बिग सरप्राईज. ओहो तुझ्यासाठी सरप्राईज. आता ओपन करून बघ तू काय आहे. रेडी ओपन करून द्या. तुषाला किती सरप्राईज आणले हो डॅडीनी. किती सरप्राईज आणले आहेत. काढला मला काय करायचं नाही. काय आहे. विशू ये राहू दे ये चल. ओपन करती आधी संस्कार ठेवण्याच्या. काय आहे. उचलून काढावा. कुठे चालली. आवडली तुला. मस्त आहे. आता कुठे जाताना तू याच्यात तुझी पॅकिंग करशील ना. आवडली तुला. बघ त्याच्यावर कोण आहे समोर. बघ किट्टी. मस्त. तुषाचा आहे ना तुम्ही हा वाला सरप्राईज तर बघितलातच. आम्ही तुषाला घेतलेली एक किट्टीवाली बॅग आणि अजून एक सरप्राईज आहे. आम्हाला वाटतं हा सरप्राईज तुषाला सगळ्यात जास्त आवडेल ना. चलो लेट्स गो. पण तू डॅडाला थँक्यू कुठं बोली सरप्राईज साठी. डॅडा थँक्यू बोल. काय आहे. काय आहे. काय आहे. स्विमिंग तुला पाहिजे होतं ना. आता डॅडाला झप्पी कशी आणि थँक्यू. आपण चेक पण नाही केला ते घेतल्यावर तरी.
आमच्या मॅडमची हाऊस बघा. खूप आवडला. आता त्याला हे करायला लागेल, फुगवायला लागेल. बघू किती मोठा होते. तिची हाऊस बघा आपल्या अगोदर. इथूनच आहे. थांब, हा तुलाच आणलंय स्विमिंग करायची. ओ तुमच्या सुट्टीला फुगवून स्विमिंग करायची. ती बघा झोपली. नको चल आता. हॅलो गाईज, बघा हे करतात. आणि त्रिशाचा थर्ड गिफ्ट आहे हा. आणि आमच्या डॅडीची मेहनत बघा. डॅडी अर्धे मशीन अर्धे याच्याने अर्धे तसं करतात. आणि हिला बघा गरमी होते. गरमी बघा आमच्या मॅडमची. हे बघा त्रिशाचा स्विमिंग टँक. माझी बुक आहे स्कूलची. सो त्रिशा बघा, त्रिशाचा स्विमिंग टँक मी इथे ठेवलाय गॅलरीत. आणि त्रिशा बघा कशी. जा टी शर्ट घाल जा. केस नको थांब. तुम्ही बघितलातच की आम्ही त्रिशाला काय काय वस्तू आणल्या नाही. आलो ना तेव्हा भरपूर पसारा पडलेला. म्हणजे ते सगळं सेटअप केला पहिले थोडासा सगळा. तिची बेंच आहे ना ते आम्ही इथे अरेंज केली म्हणजे हॉलमधून आलेच. आणि आहे ना त्रिशा ही बघा. त्रिशा तर काय निघायचं नाव घेत नाहीये. ती मस्त आपलं एन्जॉय करते. आणि आम्ही आहे ना अजून काय काय आणलं ते पण दाखवते. याच्यात तर मी सगळं ते बर्थडेचं सामान आणलंय. दुसरं आणलंय मी हा डब्बा आरीवरचं सामान ठेवायला. आणि अजून काय आणलंय ना ते पण दाखवते. मी आहे ना हा डब्बा घेऊन आलेले आरीवरच्या सामानसाठी. हे बघा याला म्हणजे वेगवेगळे आहेत मनी ठेवण्यासाठी होईल म्हणून. आणि दुसरा घेऊन आलेलो मी ही बकेट पाहिजे होती मला म्हणून. आणि थर्ड म्हणजे इम्पॉर्टंट घेऊन आले फ्रूट ठेवायला बास्केट. नेटवाला बास्केट तर अशी म्हणजे ऑलरेडी होती पण ही आहे ना नेटवाली. ज्याच्याकडून आहे ना फ्रूट्स हे नाही होणार म्हणजे त्याच्यावर काय मच्छर कॉक्रोच पिक्रोच काय बसणार नाही ना म्हणून मी जालीवाली घेऊन आलो. हीच मला सगळ्यात जास्त आवडला. ती युजफुल वाटते. आणि आता आल्यावर जेवण बनवायचं कंटाळा असतो. येताना आहे ना येतानाच पार्सल घेतला उरणशी. याच्यात आहे पनीर क्रिस्पी आणि याच्यात आहे फ्राय राईस घेतला. आणि मम्मीनी आहे ना आज आपले पावसाळ्याची स्पेशल कंटोला माहितीच असेल तुम्हाला. काही कांची तर ती अशी छोटी छोटी असतात एवढी एवढी आणि त्याला अशी काटे सारखे असतात. काही कांची तर काय बोलतात माहिती. आता नेक्स्ट टाइम आणलं ना का मी नक्कीच दाखवेन. पण आहे ना मम्मीने डायरेक्ट भाजी दिली आणि भाकरी दिली मला. सो ते पाहिजे. परत हा वायपर पण घेऊन आलो का तर गॅलरीतला पाणी काढण्यासाठी. कारण का त्रिशानी आहे ना आता पाणी टाकते नुसती सगळ्या इथं पाणी टाकते. सो बॅग वगैरे ना अरेंज केली. बॅग गेली इथं वरती. हे बघा अशी छान दिसते. सो मी आहे ना हे पण पसारा सगळा आटपत होती. आता हे जेवून घेतो. भूक लागली मला. बघा त्विशू निघाचंच नाव घेत नाही. ती स्विमिंग पूल मध्येच बसून राहील. तुला यायचंय का नाही. इथंच राहशी रात्रभर आणि जेवायचं नाही. एक खिडकी बंद करताय करू. चल सकाळी मी ह्याच्यात शंभू करीन. चल तुझी चल मोठी आहे. ये चल मग याच्यात उगवतय पाणी टाकतं. ही बघा ही आहे कंटोलांची भाजी. सो एकदम टेस्टी आणि मस्त झाली. मी थोडीशी खाल्ली पण मस्त लागते. कारला सारखी दिसते सेम. आपल्या कारला कशी असतात तशी पण टेस्टला मस्त असतं. नाही कडू नाही काय एकदम मस्त.
सो आमचं आहे ना तर जेवण मी आहे ना कामं पण आटपलेले आहेत आणि मी सिरियसली खूप जास्त दमलो आहे. म्हणजे मला आता कंटाळा आला, म्हणजे मला झोपायला लागले. कारण काय ना आम्ही जेवून घेतो आणि तुम्हाला माहितीच आहे जेवायला तर पार्सलच आणलेला, पनीर क्रिस्पी आणि राईस आणि मम्मीने दिलेली मस्त कंटोलांची भाजी, ती पण मस्त लागली आणि भाकरी दिलेली. सो मस्त आणि तुषा काय जास्त जेवला, तुषाचं ते खेळणं तिची गिफ्ट्स बघून आणि ते पाण्यात खेळण्याचं पोट भरलेला. ती थोडासाच जेवली, थोडासा म्हणजे खूप कमी जेवली आज नेहमीपेक्षा. सो आणि बाकीची मी आहे ना पटापट भांडी घासून घेतली आहे. तुषाचा होमवर्क घ्यायचा होता तो पण घेतला आणि आता वाजलेले आहेत 11:15. सो जस्ट कामं आटपले आणि जेव्हा बसलेलो जरा थोडंसं रिलॅक्स म्हणून आता फ्रेश वगैरे होते आणि मग डायरेक्ट झोपायला. कारण की खूप मला नुसती झोपायला यायचं, कंटाळा आल्यासारखं झालं. गेलो तर आम्ही खूप दुपारीच गेलो वाशीला, पण तिथं ते शॉपिंग आमचं जे बलून्स वगैरे घ्यायचं होतं ना ते खूप पटकन झालं. म्हणजे डेकोरेशनचं काम होतं ना, म्हणजे ते आम्ही कसं ठरवून गेलेलो की काय काय घ्यायचं आहे आणि काय काय नाही, त्याच्यामुळे ते खूप पटापट झाला. आपण हिला गिफ्ट्स बघायला गेलो, तिकडं मी तो डब्बा आणायला गेलो, ते पण झाला पटकन. ते डब्बा वगैरे ते घेण्यावर बास्केट, फ्रूट बास्केट वगैरे ते वगैरे पण खूप मस्त झालं. पण ती तुषाची बेंच होती ना, ती बेंच रेडी नव्हती. सो ती रेडी करण्यात आणि ते त्याच्यातच आमचं जास्त तिथंच अर्धा पाऊण तास त्याच शॉपमध्ये गेला. आणि त्याच्यानंतर मग तुषाला वेगवेगळे गिफ्ट्स बघू होतो, त्याच्यात पण तो गेलेला आहे. आणि तुषाला बॅग पण घेते, ती पण बरंच मला बॅग आवडली पर्सनली म्हणून. म्हणजे बेंच घेणार आहोत ते आमचं पहिलंच ठरलेलं, ते म्हणजे दोघांच्या ह्याच्याने डिसिजन घेतलेला की बेंच घेणार. आणि जो ती बॅग होती ती मला आवडलेली आणि जो स्विमिंग पूलची आयडिया होती ती यांची होती. सो आमचे ते दोघांचे गिफ्ट्स ते सुशाची पण खूप शॉपिंग झालेली आहे. सो बाकी सगळं तर काम झालेलं आहे. आता मस्त फ्रेश होते आणि सो आता आहे ना आपल्या ह्या ब्लॉगची एंड मी इथेच करते, कारण का तुषा आणि डॅडी पण गेलेले झोपायला. म्हणजे ते खेळतात आता बेडवर, कारण का तुषा आता ते खेळून दमली. सो आता डॅडीला प्यार करायचं टाईम मला, बाबा डॅडीने आणलंय सर्व. तर सो ती आता डॅडीसोबत टाईम स्पेंड करते, मी पण आता फ्रेश वगैरे होते. सो आता आपल्या ह्या ब्लॉगची इथेच करते. आपण भेटूया आता आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड गुड नाईट. आणि ब्लॉग कसा वाटलाय कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि जाता जाताना व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. सो बाय बाय.